नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विरोधी पक्ष सरकारवर विविध मुद्द्यांवर आक्रमक झालेला दिसत आहे. पलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित होते. विरोधक पक्षनेते नसतानाही विरोधकांनी सरकारवर दबाव टाकण्यासाठी रणनीती आखली आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट, तपोवन वृक्षतोड प्रकरण, पार्थ पवार यासारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, तर पीक विम्याचे मुद्देही प्रलंबित आहेत. दरम्यान नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होणार असून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळातील सुरक्षेचे नियम मंत्री आणि आमदारांकडून पायदळी तुडवले जात असल्याचं गंभीर चित्र समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनातील आमदारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर अध्यक्षांनी विनापास व्यक्तींना प्रवेश देणे बंदीचे नियम कडक केले होते. मात्र या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 15 सदस्यांनी विनापास व्यक्तींना आत आणल्याचा गोपनीय अहवाल विधिमंडळ सुरक्षा पोलिसांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. उल्लंघन करणाऱ्यांमध्ये विधान परिषदेतील 3 सत्ताधारी आमदार आणि विधानसभेतील 12 सदस्यांचा समावेश असून यात एका कॅबिनेट मंत्र्याचाही समावेश आहे. विधान परिषद सदस्य परिणय फुके आणि योगेश टियेकर यांनी पास नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिल्याची नोंद आहे. सभापती राम शिंदे यांनी हा अहवाल सभागृहात वाचून नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्याची वेळ आली का असा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. पावसाळी अधिवेशन दरम्यान गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारी प्रकरणाचा अहवाल लवकरच विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे. विधानभवनाच्या विशेष अधिकार हक्कभंग समितीने या संदर्भात आतापर्यंत 7 ते 8 बैठका घेतल्या असून समितीतील 18 सदस्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी याबाबत समितीचे एकमत झाले असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा कथित व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत नोटांचा ढीग असल्याचं दिसत असल्यानं राज्यभर खळबळ उडाली आहे. महेंद्र दळवी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सांगितलं की हा व्हिडिओ त्यांचा नाही, तर फोटो मार्प केलेला आहे. त्यांनी दावा केला आहे की हा व्हिडिओ कोणीतरी मोठ्या नेत्याच्या दबावाखाली दिला असून सुनील तटकरे यांच्याशी संबंधित रागातून हे प्रकरण निर्माण झाले असावे. दळवी यांनी म्हटलं की व्हिडिओत मी जर अंशतःही दिसलो तर आमदारकीचा राजीनामा देईन. यानंतर अंबादास दानवे यांनी मागणी केली की या व्हिडिओची पोलिसांनी चौकशी करावी आणि या प्रकरणातील सत्य समोर आणावं. महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये ठरले आहे. 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवन येथे जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेची तयारी, मनसेसोबतच्या युतीचा आढावा आणि आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्हास्तरीय गट, गण, उमेदवारांची ताकद आणि महाविकास आघाडीचा प्रभाव याचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश दिले. राज्यातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या माणसावर हल्ले वाढल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं बिबट्यांना जंगलाबाहेर येण्यापासून रोखण्यासाठी जंगलातच त्यांचे भक्ष्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील काही भागांमध्ये अधिकृत मंजुरी नसताना बिबट्यांसाठी शेळ्या आणि बकऱ्या सोडण्यात आल्या आहेत, असं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. वनमंत्री नाईक यांच्या मते हिंस्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते जंगलात उपलब्ध नाही. प्रत्येक गावात एक नंदी असतो, तसाच प्रत्येक जिल्ह्यात काही ठिकाणी टॅग केलेल्या शेळ्या बकऱ्या सोडण्याचा विचार आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की या प्राण्यांचं रक्षण करावे आणि कुटुंबाला बिबट्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवावं. नागपूर ते मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरल्यानं नागपूरकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे विभागाने युद्धपातळीवर काम सुरू करून घसरलेले डबे रुळावर ठेवण्यात यश आलं आहे. मात्र रूळ बदलणारी यंत्रणेत बिघाड झाला आहे. ते काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. काही तासात मध्य रेल्वे डाऊनची सेवा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या नेरूळ जेट्टीपासून भाऊच्या धक्कापर्यंत जलप्रवास 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबई ते दक्षिण मुंबई फक्त अर्ध्या तासात पोहोचता येईल. प्रवासासाठी 935 रुपये खर्च येणार आहे. सिडकोने नेरूळमध्ये पाम बीच मार्गावर जेट्टी बांधली होती. आधी येथे रोरो सेवा सुरू करण्याचा विचार होता, पण तांत्रिक अडचणीमुळे ती रद्द झाली. आता जेट्टी तयार असूनही अनेक वर्ष जलप्रवास सुरू झाला नव्हता.
15 डिसेंबरपासून हा जलप्रवास मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे, ज्यामुळे रेल्वे आणि रस्त्यापेक्षा वेगवान पर्याय उपलब्ध होईल. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या तेजवानीने अभिनेता रणबीर कपूर विरोधात 50,40,000 रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. शीतल तेजवानीचा आरोप आहे की रणबीर कपूरच्या पुण्यातील ट्रम्प टावर्समधील फ्लॅटच्या भाडे करारातील अटी, विशेषतः लॉक इन पिरियड पाळला गेला नाही आणि तिला करार पूर्ण होण्यापूर्वीच घरातून बाहेर काढण्यात आलं. या कारणाने तिने नुकसान भरपाई आणि व्याजाची मागणी केली आहे. कटकमध्ये झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करत 175 धावांचा भक्कम डाव उभारला, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका केवळ 74 धावांवरच ऑल आऊट झाली. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 विकेट्स पूर्ण करून ऐतिहासिक कामगिरी बजावली. कटकच्या बारामती स्टेडियमवर यापूर्वी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीच विजय मिळवला नव्हता, परंतु सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हा दुष्काळ संपवत दमदार विजयाची नोंद केली. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.